कारण 2032 मध्ये मुंबईचा विनाश होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली आहे। 2032 साली मुंबई शहरावर प्रचंड वेगानं मोठा लघुग्रह आदळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नासानं हा मोठा इशारा दिलाय। 64,000 किलोमीटर प्रति तासाच्या वेगानं एक लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने वाटचाल करतोय, त्यामुळेच चिंतेचं वातावरण आहे। हा लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेत शिरल्यानंतर मुंबई ते कोलकाता या भागात कुठेतरी आदळणार असल्याचा अंदाज व्यक्त होतोय। अनेकांनी मुंबईला सर्वाधिक धोका असल्याचं म्हटलंय। देशाची आर्थिक राजधानी मुंबईत या लघुग्रहामुळे महाप्रलय येण्याचा धोका आहे, त्यामुळे मुंबई बुडू शकते अशी देखील भीती वर्तवली जाते। तर हा एक मोठा 150 ते 300 मीटर ह्या अशा साईजचा मोठा लघुग्रह आहे आणि त्यामुळे त्याचा साईज आणि दिशा लक्षात घेता सायंटिस्ट म्हणतात की याचा इम्पॅक्ट मोठा होऊ शकतो आणि 2032 साली जेव्हा तो पृथ्वीच्या दिशेने येईल तेव्हा आपण त्याची दिशा बदलावी लागेल। बघा 2032 मध्ये मुंबई शहरावर हा लघुग्रह आदळण्याची शक्यता वर्तवली जाते। लघुग्रह अंदाजे 130 ते 300 फूट रुंद असल्याची शक्यता आहे। लघुग्रह मुंबईवर आदळल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे। नासाच्या अंदाजानुसार मुंबईतील सुमारे 2 कोटी लोकांचा जीव धोक्यात आहे। लघुग्रह आकाशात फुटतो किंवा पृथ्वीवर पडून मोठा खड्डा निर्माण करतो। मुंबईवरील संकटाच्या बातमीनंतर आता वळूया पुढच्या बातमीकडे। छावाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी माफी मागितलेली आहे। उतेकरांनी गणोजी शिर्केंच्या वंशजांची माफी मागितलेली आहे। गणोजी शिर्केंनी मुघलांना मार्ग दाखवल्याचा उल्लेख आहे आणि शिर्केच्या वंशजांनी याच्यावर आक्षेप घेतला होता, कारण गणोजी शिर्के फितूर झाल्याची चर्चा होती, बोललं जात होतं। मात्र आता छावाचे दिग्दर्शक उतेकरांनी गणोजी शिर्केंच्या वंशजांचा जो आक्षेप होता त्या संदर्भात आता शिर्केंनी माफी मागितलेली आहे। हमें हराने वाली हर कोशिश को मारेंगे, पूरा करके ही छोड़ेंगे। जय भवानी। गणोजी शिर्के फितूर झाले आणि त्यामुळेच औरंगजेबाला संभाजीराजेंचा ठाव ठिकाणा कळाला। मात्र आता छावाचे दिग्दर्शक उतेकरांनी शिर्केंच्या वंशजांची माफी मागितली, कारण गणोजी शिर्के फितूर झाल्याचा जो मुद्दा आहे त्याच्यावर शिर्केंच्या वंशजांनी आक्षेप घेतला होता आणि त्याच्यावर आता आपण बघतोय की या सगळ्या पार्श्वभूमीवर आता छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी गणोजी शिर्केंच्या वंशजांचे माफी मागितलेली आहे। गणोजी शिर्केंनीच मुघलांना मार्ग दाखवला होता आणि त्यामुळेच संभाजीराजे कुठे थांबलेले आहेत, कुठे लपलेले, त्याचा ठाव ठिकाणा औरंगजेबाला मिळाला होता। गणोजी शिर्के हे मुघलांना फितूर झाले, त्यामुळेच संभाजीराजे हे औरंगजेबाच्या तावडीत सापडले असा मुद्दा होता। आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी नितीन पाटरकर आपल्या सोबत आहेत, फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। नितीन, गणोजी शिर्केंच्या वंशजांचा आक्षेप होता, आता उतेकरांनी माफी मागितलेली आहे, आता वादावर पडदा पडणार का? निश्चितपणे वादावर पडणार का हे पाहावं लागणार आहे, कारण शिर्के यांचे वंशज जे ते आक्रमक होते त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली, निषेध घेतला आणि पुढे कायदेशीर कारवाईचा इशारा देखील दिलेला होता। आणि त्यानंतर त्यांचं हे संभाषण ऑडिओ क्लिप जी आहे ती व्हायरल झालेली आहे। लक्ष्मण उतेकर यांच्याशी संभाषण झालेलं आहे आणि शिर्के यांचे वंशज आहेत भूषण राजे शिर्के, त्यांचं हे संभाषण आहे आणि त्यामध्ये उतेकर माफी मागताना दिसत आहेत, त्यांची विनंती करताना दिसत आहेत। जी छावा कादंबरी आहे त्यावरती हा चित्रपट आधारलेला आहे आणि त्यांना कुठलीही कुणाचंही नाव किंवा आडनाव घेतलेलं नाही असं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्यावरती आता राजे शिर्के यांच्या कुटुंबियांचं समाधान होतंय का हे पाहावं लागणार आहे। मात्र हा वाद मिटताना दिसतोय किंवा कदाचित राजे शिर्के यांच्या कुटुंबियांनी जर भूमिका बदलली आणि लक्ष्मण उतेकर यांच्या माफीनामानंतर त्यांनी जर माघार घेतली तर हा वाद निश्चितपणे मिटू शकतो। अगदी बरोबर। आता उतेकरांच्या माफीनामानंतर हा वाद तिथं थांबतोय का ते बघणं महत्त्वाचं आहे। नितीन, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी गणोजी शिर्केंच्या वंशजांची माफी मागितलेली आहे, कारण गणोजी शिर्केंच्या वंशजांनी पुण्यामध्ये माध्यमांसमोर आपली तक्रार नोंदवली होती। गणोजी शिर्के हे मुघलांना फितूर झाले होते। आता राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून।
कर्नाटक महाराष्ट्राच्या एसटीवर हल्ला करण्यात आल्याचं पडसाद पुण्यात उमटलेले आहेत. पुण्यात ठाकरेंचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. कर्नाटकची बस ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी अडवली. कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या बसला काळं फासलं. यावेळी कर्नाटक विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली. कर्नाटकमध्ये जाणारी एसटी वाहतूक थांबवण्यात आलेली आहे. कन्नड कार्यकर्त्यांनी एसटीवर हल्ला केला होता. तसंच एसटी बस ड्रायव्हरला काळं देखील फासलं होतं. त्याचे तीव्र पडसाद आता महाराष्ट्रात उमटत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी एसटीची वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आली. कर्नाटकच्या चित्रदुर्गमध्ये महाराष्ट्राच्या एसटी बसवर हल्ला करण्यात आला. कन्नड रक्षक वैद्यकीयच्या कार्यकर्त्यांनी एसटीवर हल्ला केला. त्यावेळी एसटी बसला काळं फासत ड्रायव्हरला देखील मारहाण झाली. कन्नड भाषा येते का असा प्रश्न जबरदस्तीने विचारण्यात आला. ही घटना पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर घडली. पिंपरी चिंचवड महापालिकेनं कुदळवाडीतील जवळपास 5,000 अनधिकृत बांधकामांवर बुलडोजर फिरवलाय. शेकडो जेसीबी मशीन आणि बुलडोजर लावून 250 एकरावरील बांधकामं पाडण्यात आली. या कारवाईत अनधिकृत पत्रा शेड, कारखाने, गोदामं, भंगार दुकानांचा समावेश आहे. कल्याण आणि डोंबिवली परिसरात सामान्य नागरिक रस्त्यावर उतरले. दिवा परिसरामध्ये महापालिकेच्या अतिक्रमण कारवाईला तीव्र विरोध केला जातोय. पुतळ्यांना प्रतिकात्मक फाशी देत नागरिकांनी आपला संताप व्यक्त केलाय. पंढरपूरच्या करकंबत येथे अन्न भेसळ प्रतिबंधक विभागानं कारवाई केलेली आहे. बनावट दुधाचा कारखाना उद्ध्वस्त केला. या कारखान्यात पामतेल आणि विविध प्रकारच्या रसायनांच्या माध्यमातून कृत्रिम दूध बनवलं जात होतं. बनावट दुधाच्या कारखान्याचा म्होरका हा एक जनावरांचा डॉक्टर आहे. त्यालाही पोलिसांनी अटक केली. लातूरमध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी मोठ्या अडचणीत सापडले. योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचं 6 महिन्याचा असलेला कालावधी आता संपत आला आहे. त्यामुळे तरुण पुन्हा बेरोजगार होणार आहेत. प्रशिक्षणार्थींना योजनेतील कार्यकाळ वाढवून द्यावा, तसंच मानधनात वाढ करावी अशी मागणी होती. धाराशिवमधल्या येडशी येथे रामलिंग पर्यटन स्थळाचा विकास करण्यासाठी विस्तृत आराखडा तयार करण्याचं काम सुरू झालंय. त्यामुळे आता रामलिंग मराठवाड्याचं माथेरान होणार आहे. रोजगार निर्मिती आणि अर्थकारणाला चालना मिळावी यासाठी याचा आराखडा तयार करण्यात आला. बदलापूर जवळच्या चामतुली गावात उल्हास नदी स्वच्छता मोहीम राबवण्यात येते. गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि वनशक्ती संस्थेतर्फे हा उपक्रम हाती घेण्यात आला. पहिल्या दिवशी नदीला जोडणाऱ्या ओढ्यातून 5 किलो कचरा साफ करण्यात आला. आणि पुढची बातमी आता नाशिकमधून. एकीकडे द्राक्षांचे पैसे न देता द्राक्ष माल घेऊन पलायन करण्याच्या घटना घडत असतानाच आता दुसरीकडे चोरट्यांनी मात्र द्राक्ष बागेकडे मोर्चा वळवलेला आहे. चक्क 70 ते 80 क्विंटल द्राक्षांची चोरी झाल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये घडलेली आहे. सारोळे गावामध्ये ही घटना घडलेली आहे. राहुल भोसले आणि जितेंद्र भोसले या 2 द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या बागेतून चोरट्यांनी 70 ते 80 क्विंटल द्राक्ष चोरलेली आहेत. द्राक्ष उत्पादकाला 4.5 ते 5 लाख रुपयांचा आर्थिक फटका बसलाय. या चोरट्यांचा आता पोलीस शोध घेत आहेत. कोल्हापुरातल्या दौलतवाडी येथे विहिरीत 600 किलो वजनाचा गवा पडला होता. क्रेन, दोरखंड आणि तज्ज्ञांच्या मदतीनं या रेड्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. गव्याला बघण्यासाठी दौलतवाडीत नागरिकांनी गर्दी केली होती. पुणे जिल्ह्यातील भोरमध्ये सावदरे गावात शेतातल्या विहिरीत बिबट्या पडल्याची घटना घडली. शेतकरी सकाळी शेतीत पाणी द्यायला गेले होते तेव्हा त्यांना बिबट्या पडल्याचं लक्षात आलं. वन विभागाच्या रेस्क्यू टीमनं बिबट्याला विहिरीतून बाहेर काढलं. पिंपरी चिंचवडमधल्या किवळे परिसरामध्ये फायबर सामुग्रीला आग लागली. आगीत फायबर सामुग्री असलेला माल पूर्णपणे जळून खाक झालेला आहे. अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. नवी मुंबईतल्या शिळपाटा रोडवर ट्रक आणि टेम्पोचा अपघात झाला. यावेळी ट्रकनं टेम्पोला जोरदार धडक दिली. या टेम्पो ड्रायव्हर जखमी झाला.
तर ट्रक चालक फरार झाला. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. वाशिमच्या मालेगाव तालुक्यात ट्रेलरनं ट्रकला मागून धडक दिली. त्या ट्रेलरचा चक्काचूर झाला. यात चालक देखील जखमी झाला. दरम्यान ट्रेलर चालकाला झोपेची डुलकी लागल्यानं ही दुर्घटना घडली. मालवण तारकर्ली येथे आंघोळीसाठी गेलेले 2 पर्यटक बुडाले. पुण्यातून हे पर्यटक आले होते. 5 जण आंघोळीसाठी गेले होते. यातील 3घांना वाचवण्यात यश आलं, तर एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दरम्यान बुडालेल्या दोघांचा शोध सुरू आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी अपुशेतीवर कारवाई केली. वालचंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील न्हावी गावात कारवाई करण्यात आली. पोलिसांनी 28 लाखांचा माल जप्त केलाय. 3 आरोपींना अटक केली. बारामतीत इंदापूरमधील न्हावी गावात अफूची शेती करण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांनी मक्याच्या पिकात ही शेती केली होती. या प्रकरणी पोलिसांनी आता 3 जणांना ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडून 27 लाखांची अफूची झाडं जप्त केली. धुळे जिल्ह्यातील देवपूर परिसरात एका अवैध कुंटणखान्यावर कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी 2 पुरुषांसह 3 महिलांना अटक केली. चंद्रपूरच्या प्रादेशिक परिवहनच्या सहाय्यक मोटार निरीक्षक आणि खासगी कर्मचाऱ्याला 500 रुपयांची लाच घेताना रंग्यात पकडण्यात आले. तेलंगणा सीमेवरील लक्कडकोट आरटीओ चेकपोस्टवर ट्रक चालकाकडून एंट्रीच्या नावाखाली 500 रुपये घेताना एसीबीनं रंग्यात पकडलंय. त्यांच्या कार्यालयातून 56,000 रुपये रोख रक्कम देखील जप्त करण्यात आली. नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळाच्या विरोधात सुरू असलेल्या हिंदुत्ववादी संघटनेच्या आंदोलनाखेर 7 दिवसांसाठी स्थगित करण्यात आलेले आहे. 7 दिवसांसाठी आम्ही आमचं आंदोलन थांबवतोय. या दिवसामध्ये कारवाई पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन करू असा इशारा भाजपचे आमदार देवळे आणि फरांदे यांनी दिला. अनधिकृत दर्ग्यावर कारवाई केल्यानं नाशिकमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं. तर पोलिसांना सहकार्य न करणाऱ्यांची धरपकड केली आहे. नाशिक पोलिसांनी जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. नाशिकमधील अनधिकृत दर्गा पाडण्यात आलेला आहे. महापालिका प्रशासनाने ही कारवाई केली. यावेळी हिंदू आणि मुस्लिम संघटना आक्रमक झाल्या होत्या. नाशिक शहरात जमावबंदीचे आदेश असताना देखील विशिष्ट समुदायाच्या नागरिकांनी चौकात गर्दी केली होती. यावेळी पोलिसांकडून जमावाला पांगवण्यात आलं. मुस्लिम आणि हिंदू दोन्ही संघटना आमने सामने आल्या होत्या. त्यामुळे नाशिक शहरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. हिंदू सकल मोर्चाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कारवाईला वेग आला आहे. साधू आणि महंतांची धरपकड केली जाते. महंत अनिकेत शास्त्री महाराज यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवलं होतं. अनिकेत शास्त्री महाराज यांच्या घराबाहेर देखील पोलिसांचा बंदोबस्त होता. 10वीचा मराठीचा पेपर फोडणाऱ्या 3घांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जालन्यातील बदनापूर येथे मराठीचा पेपर फूट प्रकरणी आता बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रश्नपत्रिकातील प्रश्नांची उत्तरं लिहून व्हॉट्सअपवर व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. संभाजीनगरातील फुलंब्री तालुक्यातल्या पिंपळगावात मास कॉपीचा प्रकार समोर आलाय. आदर्श उच्च माध्यमिक विद्यालयाविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची सूचना सीईओनी दिली. सीईओ विकास मीना यांनी आज आदर्श उच्च माध्यमिक विद्यालयात धाड टाकली. त्यावेळी त्यांना बॉक्स भरून कॉपी सापडल्या. अनेक वर्गात गाईड्स देखील आढळून आली. पेपरफुटीमागे शिक्षकच असल्यास हे दुर्दैव आहे असं स्पष्ट मत पुण्यातील प्राचार्य संध्या कांबळे यांनी व्यक्त केले. पेपरच्या सुरक्षेची जबाबदारी ही शाळेची असते असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. 10वी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी ठिकठिकाणी पेपरफुटीची प्रकरणं समोर आली आहेत. 10वीचा पेपर फुटल्याप्रकरणी यवतमाळमध्ये 2घांवर गुन्हा दाखल झाला आहे. महागाव तालुक्यामध्ये कोठारी परीक्षा केंद्रावर मराठीचा पेपर फुटला होता. केंद्र संचालकानंच हा पेपर फोडल्याचं समोर आलंय. त्यामुळे केंद्र संचालक श्याम तास्के आणि एका अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. डोंबिवलीत 10वीच्या परीक्षा सुरू असतानाच शाळेलगत असलेल्या मैदानावर लाऊडस्पीकरचा मोठा आवाज सुरू असल्याचं समोर आलेलं आहे. ग्रीन स्कूलमध्ये परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होत होता. अखेर पोलिसांनी दखल घेताच लाऊडस्पीकर बंद करण्यात आला. या प्रकाराबाबत पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. माजी खासदार नवनीत राणा यांना हैदराबाद कोर्टानं नोटीस बजावलेली आहे. ओवीसी आणि त्यांचे भाऊ यांच्यावर टीका नवनीत राणाने केली होती. या प्रकरणी 28 फेब्रुवारी रोजी हैदराबाद न्यायालयात राणा यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले.
टॉप 5 नंतर आता पुढची बातमी आहे कोल्हापुरातून. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी एका आमदारालाच दावणीला बांधलेला आहे, तेही एका कृषी प्रदर्शनात. नेमका तो आमदार आहे तरी कोण, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. कोल्हापूर म्हणलं का कसं नावातच दम आहे. पायतान ते खाणं पिणं सगळं कसं ब्रँडेड म्हणजे ब्रँडेड. तिथं हाय गाय नाही. अहो इथं आमदारालाच दावणीला बांधतात म्हणल्यावर नाद म्हणजे नादच. आता तुम्ही म्हणाल हे आमदार कोण, तर तुम्हीच बघा. ही हाय दमदार आमदार. अहो या रेड्याचं नावच आमदार आहे. ही रेडा कूलर शिवाय राहत नाही आणि एसी गाडी शिवाय फिरत नाही. काजू बदामच्या खुराक शिवाय खात नाही आणि दिवसाला 20 लिटर दुधाशिवाय पेत नाही. दिमतीला रोज लागतात 12 माणसं आणि किंमत मर्सिडीज आणि BMW ला मागे टाकणारी म्हणजे 25 कोटी रुपये. म्हणूनच या आमदाराचा कारभार आहे दमदार. कोल्हापुरात धनंजय महाडिक यांनी भीमा कृषी प्रदर्शन भरवलंय. यात आला ह्यो रेडा. यंदा या कृषी प्रदर्शनाचं 16वं वरीस आहे. पण ही 16वं वरीस धोक्याचं नाही तर शेतकऱ्यांसाठी मोक्याचं आहे. सध्या आमदार निवांत बसल्यात, त्यांना जास्त डिस्टर्ब नको, करू दे आराम. कोल्हापूरवरनं रणजित माजगावकर, साम TV.